चंद्रपुर जिले के गोंडपिपरी तहसील में प्रस्तावित एमआईडीसी को लेकर किसानों द्वारा विरोध जताया जा रहा है। करंजी सहित 12 गांवों की जमीन अधिग्रहित किए जाने के विरोध में किसानों ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को हजारों पत्र भेजकर एमआईडीसी को रद्द करने की मांग की। चंद्रपुर जिले के गोंडपिपरी तहसील के करंजी और आसपास के 12 गांवों में एमआईडीसी के लिए जमीन अधिग्रहण का प्रस्ताव है। किसानों का आरोप है कि उनकी उपजाऊ जमीन को बेहद कम कीमत पर अधिग्रहित कर निजी उद्योगों के लिए देने की तैयारी की जा रही है। इस फैसले के विरोध में किसानों की ओर से मोर्चा आंदोलन और 2 किसान परिषदों का आयोजन किया जा चुका है। साथ ही हाईकोर्ट में याचिका दायर करने की भी तैयारी की गई है। इन सभी प्रयासों के बाद किसानों ने अंतिम उपाय के तौर पर स्पीड पोस्ट के जरिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को हजारों पत्र भेजे हैं। गोंडपिपरी तालुका के करंजी, आक्सापुर, वडकुली, चिकवडकुली, वडोली, शिरसी, देउड़वार, चिकबेड़ी, बोरगांव, धानापुर, चिकबोरगांव, चिकपेलू, लिखितवाड़ा और खराड़पेट इन 13 गांव की करीब 10,000 एकड़ जमीन बिना कोई पूर्व सूचना के कोई ग्राम सभा लिए बगैर 10,000 एकड़ जमीन अधिग्रहित किए जाने का राजपत्रक महाराष्ट्र शासन के उद्योग, ऊर्जा एवं कामगार विभाग की ओर से प्रसिद्ध किया गया है। 10,000 एकड़ जमीन का अधिग्रहण होने से इन 13 गाँव के बड़ी संख्या में किसान भूमिहीन हो सकते हैं। इनमें अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, ओबीसी और अन्य पिछड़े वर्गों के किसान भी बड़ी संख्या में शामिल है। किसानों का कहना है कि कई पीढ़ियों से वे खेती पर निर्भर है। ऐसे में बिना उनकी सहमति और उचित पुनर्वास की योजना के जमीन अधिग्रहण किया जाना उनके मन में चिंता और भय उत्पन्न कर रहा है। लोकतांत्रिक माध्यम से इन सबका विरोध करने के लिए बोरगांव और गोंडपिपरी में 2 किसान परिषदें आयोजित की गई। तहसीलदार, उप विभागीय दंडाधिकारी और जिलाधिकारी के माध्यम से राज्य सरकार को कई बार निवेदन दिए गए। इतना ही नहीं तो राज्य सरकार के इस रुख के खिलाफ उच्च न्यायालय में याचिका दायर करने की भी तैयारी भी चल रही है। और अब अंतिम उपाय के रूप में किसानों और उनके परिवारों ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को 1000 पत्र भेजकर उनसे एमआईडीसी को रद्द करने की मांग की है। महाराष्ट्र के संवेदनशील और विचारशील मुख्यमंत्री उनकी इस मांग पर ध्यान दें और एमआईडीसी परियोजना को रद्द करें, ऐसी मांग किसानों ने की है। यदि एमआईडीसी के लिए भूमि अधिग्रहण अधिसूचना रद्द नहीं की गई तो अगले 15 दिनों में चक्का जाम और जेल भरो आंदोलन शुरू किया जाए। ऐसी जानकारी किसानों द्वारा ली गई पत्र परिषद में दी गई है। इस दौरान किसान नेता एडवोकेट वामन राव चटप, बोरगांव के डॉक्टर अनिरुद्ध वनकर, सलाहकार दीपक चटप, बोधी रामटे के शेतकरी एकता संघर्ष कृति समिति तालुका गोंडपिपरी के पदाधिकारी कमलेश नीमगड़े, राजेश कवटे, शालिक मौलिकर, एडवोकेट सचिन फुलझेरे, मारुति भोयर, माधव लड़के, अतुल झाड़े, अमित भासरकर, योगेश कोरवते, देवराव मड़ाबी, प्रफुल्ल आलम, प्रकाश देवालकर, सुनील मेश्राम, शिवानंद नागापुरे, वाघू आतराम, सुदर्शन कोवे, सुदर्शन दुर्गे और तालुका के किसान उपस्थित थे। काही लोकांचं म्हणणं आहे की हा विकासाला विरोध आहे, पण कोणीही हे विकासाचं स्वप्न न पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याचा हा राज्य शासनाचा प्रकार आहे। मला सांगा, कुठलीही प्रक्रिया करत असताना आधी त्याची पूर्वकल्पना द्यावी लागते, शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागते। ग्रामसभेचा किमान एक बैठक घेऊन पूर्व सूचना देऊन ही प्रक्रिया केली असती तर मान्य करता आली असती कदाचित, पण असं काहीही न करता 25 फरवरी 2026 ला सरळ सरळ राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलं। त्यामध्ये सर्वे नंबर टाकण्यात आले। करंजी आणि इतर 12 गावातल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेत्या, म्हणजे गरज नसताना उद्योग किती स्पेस मध्ये उभे करायचा हे माहित नाही, पण त्यासाठी लागणारी जमीन मात्र 10,000 एकर पाहिजे। याचा सरळ सरळ असा अर्थ आहे की एमआईडीसीच्या नावावर जमीन घ्यायची आणि ती कुठल्या तरी खाजगी भांडवलदाराच्या घशात घालायची आणि त्याच्या बदल्यात आमच्या पदरी काय, तर आमची संपूर्ण गावाची गावं उद्ध्वस्त होणार। म्हणजे संपूर्ण 13 गावं गोंडपिपरी तालुक्याच्या नकाशावरूनच उद्ध्वस्त होतील की काय, ह्या भीतीपोटी आदरणीय चटप साहेब, डॉक्टर अनिरुद्ध वनकर साहेब, माननीय विजय वडेट्टीवार साहेब, एडवोकेट चटप साहेब, कमलेश निमगडेजी, माननीय राजेश कवटेजी, माननीय मारुती पाटी भोयर, माधव लडके आणि ही सर्व शेतकरी मंडळी आम्ही स्वतःहून पुढे आलो। स्वतःहून पुढे येऊन आम्ही समिती स्थापन केली। समितीच्या माध्यमातून मोर्चे केले, आंदोलन केली, 2 शेतकरी परिषदा सुद्धा घेतल्या। पण शेवटचा प्रकार म्हणून आम्ही आता हायकोर्टातल्या याचिकेची पूर्वतयारी केली। माननीय फिरदोस मिर्झा साहेब प्रमुख असतील, माननीय बोधी रामटेके आणि दीपक चटप साहेब त्यांच्या सोबतीला असतील, पण त्याआधी एक भावनिक साथ घालावी। पाहूया, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अभ्यासू आहेत आणि संवेदनशील आहे असं लोक म्हणतात, मग आमच्या भावना त्या किती जाणून घेतील। म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक पोरांनी, त्याच्या पत्नीने, त्याच्या कुटुंबातल्या एक एक घटकांनी लिहिलेली पत्र आहेत। म्हणून ही 1000 पत्र झालीत आणि ही 1000 पत्र पाठवून आम्ही जी भावनिक साथ घातली, आमची अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या भावनेला प्रतिसाद द्यावा, अन्यथा या विरोधासाठी पुढे जे काही करावं लागलं ते संविधानिक मार्गाने करायला आम्ही आमची समिती तयार आहोत। यामध्ये आधीच त्या भागात
करंजीला जमीन अक्वायर केली 38 वर्षापूर्वी 35 एकर, आणि त्याच्यात कधीच उद्योग आला नाही. आणि आता 13 गावातली जवळजवळ 10,000 हेक्टर जमीन अक्वायर करायचा सरकारचा प्रस्ताव, कसली कायदेशीर प्रक्रिया फॉलो झाली नाही. आणि हे जमीन म्हणतात जमीन आमची, मालक आम्ही, आम्हाला जमीन द्यायची नाही, आम्ही जमीन सक्तीने घेणार असेल तर आम्ही प्रतिकार करू, ह्या स्तराची भूमिका सगळी आहे. ज्या ज्या स्टेजला नोटीस झाली त्या स्टेजला यांनी विधिवत आक्षेप घेतले आहे, आणि आक्षेपामध्ये प्रत्येकाने सांगितले मी जमीन द्यायला तयार नाही. त्यामुळे जेव्हा अशी स्पष्ट भूमिका आहे, हे कायद्याचं अधिराज्य आहे, आणि कायद्याच्या अधिराज्यामध्ये तुम्ही सक्ती करू शकत नाही. आणि दुसरी महत्वाची भाग अशी की हे MIDC ऍक्ट खालचं एक्विशन आहे, जो 61 कायदा आहे, 32(2)च्या नोटिसेस परत डबल दिल्या गेल्या आहे. पण देशामध्ये 13 साली जो LARR 2013 नावाचा कायदा आला, त्याच्यामध्ये काही सामाजिक जबाबदाऱ्या टाकल्या गेल्या आहेत की त्याच्यासाठी जे म्हणून तिथल्या पॉप्युलेशन्स आहे त्यांचे अधिकार, तिथे असणाऱ्या अम्युनिटीज, या सगळ्या बाबीचा विचार केला गेला पाहिजे. म्हणूनच त्याचं नाव भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्वसाहत आणि पारदर्शकतेचा कायदा असं ठेवलं गेलं आहे 2013च्या. त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांची 10,000 हेक्टर जमिनीच्या मालकांची सगळी सक्त इच्छा आहे की आम्ही जमीन द्यायला तयार नाही, म्हणून सरकारने सक्ती करू नये. म्हणून माध्यमांच्या मार्फतीने आधीचा पत्रव्यवहार झालाय, माध्यमाच्या मार्फतीने आम्ही सरकारकडे ही मागणी पोहोचावी एवढी अपेक्षा करतो. नाही, 1,000 पत्र पाठवायचे म्हणजे जे आम्ही आक्षेप घेतले की आम्ही जमीन द्यायला तयार नाही, राज्य सरकारने त्याचा फेरविचार करावा आणि अधिसूचना रद्द करावी, एवढीच मागणी आहे.